काही आठवड्यांपूर्वी अयोध्येतील राम मंदिर पुन्हा एकदा देशभर चर्चेत आलं। पण यावेळी कारण मंदिराचं उद्घाटन किंवा धार्मिक सोहळा नव्हता, तर देणगी घोटाळ्याचं प्रकरण होतं। मंदिरात भाविकांकडून आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला। देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी संबंधित 8 जणांना अटक झाली। ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी विश्वस्त अनिल मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिला। सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला SIT चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यामुळे राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजावर, आर्थिक व्यवहारांवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच सचिव हे स्वतंत्र पद निर्माण केलं असून त्या पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, IIT मुंबईचे माजी विद्यार्थी आणि राम मंदिराच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अभियंता जगदीश आपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जगदीश आपळे नेमके कोण आहेत? त्यांची निवड का करण्यात आली? त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या असणार आहेत? आणि देणगी वादानंतर ट्रस्टमध्ये एवढे मोठे बदल का केले जात आहेत? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर मोठा दबाव निर्माण झालाय। तपासात देणग्या मोजण्याच्या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला होता। त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली। प्राथमिक तपासात काही गंभीर बाबी समोर आल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर FIR दाखल करण्यात आली। देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी संबंधित 8 जणांना अटक झाली। तपासादरम्यान असा आरोप करण्यात आला की मंदिरातील CCTV व्यवस्था, सुरक्षा प्रणाली आणि देणगी मोजण्याच्या प्रक्रियेची माहिती वापरून काही रक्कम वळवण्यात आली। या प्रकरणामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात मोठी चर्चा सुरू झाली। या प्रकरणानंतर ट्रस्टमध्ये मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत। सर्वप्रथम महासचिव चंपत राय यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला। त्यांच्या जागी माजी भारतीय वन सेवा अधिकारी कृष्णा मोहन यांच्याकडे अंतरिम महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली। विश्वस्त अनिल मिश्रा यांनीही पदाचा राजीनामा दिला, तर विशेष निमंत्रित सदस्य गोपालराव यांनाही हटवण्यात आलं। याच बैठकीत ट्रस्टने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे ट्रस्टमध्ये पहिल्यांदा सचिव हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आलं आणि या नव्या पदासाठी निवड झाली पुण्याचे रहिवासी असलेले जगदीश आपळे यांची। जगदीश आपळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षापासूनशी जोडलेले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत। त्यांनी IIT मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये BTech आणि त्यानंतर MTech ची पदवी मिळवली आहे। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष देश-विदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलं। युरोप आणि अमेरिकेतील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये त्यांना कामाचा अनुभव घेतला। निवृत्तीनंतर त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि राम मंदिराच्या उभारणीच्या कामात स्वतःला पूर्ण वेळ झोकून दिलं। राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर जगदीश आपळे यांची मानद प्रकल्प अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। मंदिराच्या पाया, प्लिंथ, मुख्य रचना आणि इतर महत्त्वाच्या बांधकामांमध्ये त्यांनी अभियंताच्या मुख्य टीमसोबत काम केलं। मंदिराच्या उभारणीच्या सुरुवातीपासून ते अंतिम टप्प्यापर्यंत ते या प्रकल्पाशी जोडलेले होते। त्यामुळे मंदिराच्या प्रत्येक भागाची, तांत्रिक रचनेची आणि प्रशासनाची त्यांना प्रत्यक्ष माहिती आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते अयोध्येतील तीर्थक्षेत्र भवनमध्ये वास्तव्यास असून मंदिराच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवत होते। दरम्यान आता सचिव म्हणून त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत। राम मंदिर ट्रस्टचं दैनंदिन प्रशासन पाहणं, विविध विभागांमध्ये समन्वय ठेवणं, ट्रस्टचे निर्णय प्रभावीपणे राबवणं, मंदिरातील कार्यालयीन कामकाजावर लक्ष ठेवणं आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करणं ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल। ते अंतरिम महासचिव कृष्णा मोहन यांना थेट अहवाल देणार आहेत। विशेष म्हणजे ते ट्रस्टचे पदाधिकारी असतील, मात्र ट्रस्टचे सदस्य नसणार आहेत। त्यासोबतच ट्रस्टने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे देणगी प्रकरणानंतर आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक व्हावेत यासाठी जगदीश आपळे यांना ट्रस्टच्या बँक खात्यावर संयुक्त स्वाक्षरीचा अधिकार देण्यात आला आहे। म्हणजे आता ट्रस्टचे आर्थिक व्यवहार करताना त्यांच्या स्वाक्षरीलाही तितकंच महत्त्व असेल। त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण ठेवणं आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळणं हा ट्रस्टचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान ट्रस्टमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदासाठीची प्रक्रिया सुरू आहे। या पदासाठी तब्बल 5200हून अधिक अर्ज आले होते। त्यापैकी 3 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। मात्र स्क्रीनिंग समितीने आणखी वेळ मागितल्यामुळे CEO पदाची नियुक्ती काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे। म्हणजेच सचिव पदासोबतच ट्रस्टच्या संपूर्ण प्रशासनाची पुनर्रचना करण्याचं काम सध्या सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयही बारकाईने लक्ष ठेवून आहे। न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला SIT चौकशीत फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच 2 आठवड्यात तपासाचा स्थिती अहवाल सादर करण्याचं सांगितलं आहे।
त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर न्यायालयाचं थेट लक्ष आहे. एकूणच पाहिलं तर राम मंदिर ट्रस्ट फक्त एका अधिकाऱ्याची नियुक्ती करत नाहीये, तर संपूर्ण प्रशासन नव्याने उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. देणगी घोटाळ्यानंतर ट्रस्टची विश्वासार्हता पुन्हा निर्माण करणं, आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करणं, प्रशासन अधिक सक्षम करणं आणि भविष्यात अशा प्रकारच्या वादांना आळा घालणं हा या बदलाचा मुख्य उद्देश दिसतोय. जगदीश आपळे यांची निवडही त्याच दृष्टीने महत्त्वाची मानली जाते, कारण एकीकडे त्यांना मोठा प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभव आहे, तर दुसरीकडे राम मंदिराच्या उभारणीच्या प्रत्येक टप्प्याची त्यांना प्रत्यक्ष माहिती आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीनंतर आणखी एका चर्चेला सुरुवात झाली आहे, कारण जगदीश आपळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक वर्षापासून जोडलेले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर राम मंदिर ट्रस्टमध्ये RSSचा प्रभाव आणखी वाढणार का अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे ट्रस्टचं म्हणणं आहे की आपळे यांची निवड त्यांच्या अनुभव, प्रशासन क्षमता आणि मंदिर उभारणीतल्या योगदानामुळे करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात राम मंदिर ट्रस्टचं नवं प्रशासन कसं काम करतं आणि देणगी प्रकरणाच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे. बाकी देणगी प्रकरणानंतर ट्रस्टने केलेले हे बदल पुरेसे आहेत का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका.